चला मित्रांनो, लाईव्हवर आज तुम्हाला एक औषध सांगत आहे. मूळव्याधासाठी डिकमली चूर्ण 5 ग्राम 2 कप ताकाबरोबर तुम्हाला कंटिन्यू सकाळी संध्याकाळी असं काही दिवस घ्यायचं आहे. प्रत्येक महिन्यातला जास्त असला तर एक कंटिन्यू 1 महिना घ्यायचा आहे, परत दुसरा प्रत्येक महिन्यातला 14 दिवस घ्यायचं आहे. असंच तुम्हाला काही महिने 1-2 महिने घेतल्यानंतर मुळापासून निघून जायला मदत होणार आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट मित्रांनो, जर एखाद्याला कोंब असतील तर त्याला काय करायचं मित्रांनो, एरंडी तेल आणि डिकमली दोन्ही एकत्र करून त्याचा मलम तयार करून त्याची कोंबाला धुरी द्यायची. तर कोंबाला धुरी दिल्यानंतर कोंब जिरून जाते, गळून जाते, थोडी तिथं जखम होईल. जखम झाल्यानंतर सर्व तिथले मूळव्याधाची मुळापासून निघून जाईल. तेवढं रामबाण उपाय आहे मित्रांनो. ऑपरेशन करण्याची गरज पडणार नाही, ही पण तेवढंच खरं आहे. परत तुम्हाला दुसरा एक अजून आहे, त्यातलं एक औषध सांगतो की जखमेमध्ये किडे होते मित्रांनो. जनावरांचे असेल कोणाच्या जखमेत भरपूर किडे झाले, की किडे लवकर मरत नाहीत. तर काय करायचे मित्रांनो, त्याच्यामध्ये डिकमली चूर्ण 5 ग्राम पाण्याबरोबर दररोज तुम्हाला घ्यायचे. 1 महिना घेतल्यानंतर जातील किडे. हा, चला मित्रांनो, लाईव्हवर या पटापटा. आपण आता थोडं लाईव्ह आलेलं आहे. तर मित्रांनो, एक आपल्या माता भगिनीसाठी, आई बहिणीसाठी एक आपल्याला एक औषध सांगतो. एखाद्याच्या स्तनामध्ये गाठ होते, स्तन दुखतेत, त्याच्यासाठी काय करायचं मित्रांनो, तंबाखू जाळून त्याची राख करायची. तंबाखूची राख आणि गूळ दोन्ही एकत्र घोटून मलम तयार करायचा आणि ते आपलं लेप द्यायचा आहे. काही दिवसात तुमच्या स्तनातले दुखणे, गाठ ही निघून जाणार आहे. काय ही एक औषध असं आहे मित्रांनो, काही काही लेडीज आपले माता भगिनी लाजतात आणि त्याच्यामुळे सांगत नाहीत, आणि पुन्हा वरची त्याच्या एखाद्या कॅन्सरमध्ये रूपांतर होतं मित्रांनो. हे घरगुती साधा आणि सोपा उपाय आहे. काय करायचं, गावरान तंबाखू घ्यायची, त्याची जाळायची, त्याची राख करायची. राख बारीक वाटून घ्यायची आणि गूळ खिसून घ्यायचा. थोडं त्यात पाणी टाकायचं आणि परत घोटायचं खलबत्त्यात कशात तरी. तिखटाचं नसून मित्रांनो, घोटून मलम तयार करायचा आणि संध्याकाळी छातीला लेप द्यायचा. असं काही दिवस जर केलं तर सर्व प्रकारचे कसल्या जरी गाठी असल्या तरी विरघळून जाणार मित्रांनो. एकदम रामबाण औषध केलेलं आहे. जेवढा आहे तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. लवकरच आपण दुसऱ्या काही व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो. चला, राम राम. वैद्याच्या